वळ्यात पुढल्या बातमीकडे शरद पवारांकडून भेटीगाठी वाढलेल्या आहेत। बीड लोकसभेसंदर्भात चर्चेसाठी पवारांनी पुण्यात एक बैठक बोलावलेली आहे। पवारांनी बोलावलेल्या बैठकीला बजरंग सोनवणे उपस्थित राहणार आहेत। बजरंग सोनवणे आज दुपारी 4:30 वाजता शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। बजरंग सोनवणेंकडून अजितदादा गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्यात आला आहे। शरद पवारांनी सकाळीच महादेव जानकरांची भेट घेतली आणि माढ्याच्या जागेसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रदीप, आपण बघतोय शरद पवारांकडून सध्या भेटीगाठींना सुरुवात झालेली आहे। सुमित, अगदी बरोबर आहे। खरं तर सकाळपासूनच शरद पवारांच्या मोदीबाग या निवासस्थानी नेत्यांची रांग जी आहे ती लागलेली आहे। भेटीगाठींचं सत्र मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे। खरं तर पहिली सुरुवात झाली ती म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर जे आहेत ते 7:30 वाजताच मोदीबाग या निवासस्थानी दाखल झाले। जवळपास 1 तास या दोन नेत्यांमध्ये चर्चा जी आहे ती झाली आणि त्यानंतर महादेव जानकर जे आहेत ते या ठिकाणाहून बाहेर पडले। त्यानंतर श्रीमंत भूषणसिंह होळकर हे सुद्धा शरद पवारांच्या भेटीसाठी आलेले होते। काही कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश जो आहे तो सुद्धा मोदीबाग या निवासस्थानी पार पडला। मात्र सध्या आता महत्त्वाची बैठक जी आहे ती मोदीबाग या निवासस्थानी सुरू झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सातारा लोकसभेच्या उमेदवारावरती चर्चा जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल खासदार श्रीनिवास पाटील आणि सारंग पाटलांनी शरद पवारांची भेट जी आहे ती घेतलेली होती। मात्र आता शशिकांत पाटील आणि आमदार बाळासाहेब पाटील जे आहेत ते शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। सातारा लोकसभेच्या उमेदवारासंदर्भातली चर्चा जी आहे त्या बैठकीमध्ये होत असल्याची माहिती आपल्यापर्यंत मिळते। मात्र या सातारा लोकसभेच्या उमेदवाराबाबतीतच बीड लोकसभा मतदारसंघाची आज महत्त्वाची बैठक जी आहे ती सुद्धा पुण्यामध्ये पार पडते। त्या बैठकीमध्ये बजरंग सोनवणे यांचा शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश जो आहे तो सुरू होतोय। त्याचबरोबर उद्या महाविकास आघाडीची बैठक जी आहे ती मुंबईमध्ये पार पडते। या बैठकीआधी ही पक्षाची महत्त्वाची बैठक आपल्याला पार पडताना पाहायला मिळते। संभाव्य उमेदवारावरती चर्चा होताना पाहायला मिळेल। स्वतः जयंत पाटील जे आहेत ते शरद पवार यांच्याशी संवाद साधताना पाहायला मिळतात। ही बैठक किती वेळ चालते आणि या बैठकीमध्ये कोणकोणते निर्णय होतात हे खरं तर आता महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज बीड लोकसभा मतदारसंघ त्याचबरोबर सातारा आणि उद्या होत असलेली महाविकास आघाडीची बैठक त्याआधी खरं तर पक्षाची पार पडत असलेली महत्त्वाची बैठक जी आहे ती महत्त्वाची मानली जाते। या बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होते आणि खरं तर बीड त्याचबरोबर सातारा लोकसभेच्या उमेदवारासंदर्भात आज काय अधिकृत निर्णय जो आहे तो पक्षाकडून जाहीर केला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र